Today we will see about 6 HATS processes. It may also called as 6 thinking processes, in which different colors are there, and according to 6 colors are there. According to that 6 colors, we are thinking accordingly. Suppose first color is white hat. That means think of paper and information. With the white hat, there is a focus on information. What do we have? What do we need? How are we going to get it? What questions should we ask? If two pieces of information disagree, they are not put down in parallel and not argued about. That means व्हाईट हॅट काय करतोय तुम्हाला की तुमच्या पेपरवरती, आपण म्हणतो ना पेपरवर पाहिजे, त्याच्या हिशोबाने तुमची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा आणि आपल्याशी रिलेटेड जो डाटा आहे त्याच्या हिशोबाने आपण विचार करायचा आहे. आणि ते विचार करताना जर दोन ह्याच्यामध्ये काही डिसॲग्रीमेंट जर असेल तर आपण त्याला वापरणार नाही. रेड हॅट, नंतरचा कलर आहे रेड हॅट, म्हणजे लाल कलरची टोपी जर असेल. थिंक ऑफ फायर, war and feelings. The red hat gives permission to express emotions, feeling and intuitions without any need to explain or justify them. Before the first election in South Africa, they asked me to teach the method to the heads of all peace committees, and they would start their meeting with the रेड हॅट. म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं की इन्फॉर्मेशन जे आहे त्याच्यावरती व्हाईट हॅट करतं. रेड हॅट काय करतो, तुमचे जे इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत आणि इंट्युट्युशन्स, म्हणजे फिलिंग्स म्हणजे त्याचे इंटेन्शन्स काय, इंट्युट्युशन्स म्हणजे स्पेसिफिक कशावर आहे, कशावर स्टडी केली आहे, दॅट इट विज गिव्ह रेड हॅट. नेक्स्ट कलर इज ब्लॅक हॅट. Think of judges' robes. The black hat is about caution and being careful, not making mistakes. चुका कशी होणार नाहीत त्याची काळजी तुमचं ब्लॅक हॅट घेणार आहे. ब्लॅक हॅट इज अबाउट पोटेन्शियल प्रॉब्लेम्स, रिस्क अँड डाऊनसाइड्स. द ब्लॅक हॅट इज अबाउट क्रिटिकल थिंकिंग अँड व्हाय समथिंग डज नॉट फिट. ह्याच्यावरती ब्लॅक हॅटचा उपयोग असतो. तो कशात आहे, मिस्टेक्स होणार नाही त्याच्या हिशोबाने विचार करायचा आहे. जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जी काही रिस्क आहे त्याच्यावरती विचार करणं जरुरी आहे. जे काही क्रिटिकल थिंकिंग आहे त्याच्यावर तुम्ही कसं वापरायचं त्याच्यावर विचार करणं, दॅट इज कॉल्ड एज ब्लॅक हॅट. नाव येलो हॅट. थिंक ऑफ सनशाईन. त्याला थिंक ऑफ सनशाईन. द येलो हॅट फोकसेस ऑन व्हॅल्यूज अँड बेनिफिट्स. म्हणजे त्याचे जे काही तुम्ही स्टडी करता त्यातले व्हॅल्यू काय, त्याचे बेनिफिट्स काय, ह्याच्यावर आपण विचार करणं खूप जरुरी आहे आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं त्याच्यापेक्षा जास्त जरुरी आहे. द येलो हॅट सिक्स outweighs something could be done. The yellow hat is about value sensitivity. What are the values here? म्हणजे तुमची जी काही व्हॅल्यूज आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याच्यावरती विचार करणं, दॅट इज कॉल्ड ॲज येलो हॅट. देन ग्रीन हॅट. थिंक ऑफ व्हेजिटेशन, ग्रोथ अँड एनर्जी. द ग्रीन हॅट is for creativity, for new ideas, for alternatives, for possibilities. The green hat defines the time when creativity is expected. Blue hat. Think of sky and overview. The blue hat decides the focus and organizes the thinking. The blue hat is used for outcomes and design of next step. The blue hat is similar to the conductor of orchestra. म्हणजे जे काही तुमचा विचार करणं आहे
ते कुठल्या बाजूने फोकस करायचं आहे, त्याला ऑर्गनाईज सिस्टमॅटिक वेने ऑर्गनाईज करायचं आणि ते ऑर्गनाईज करून प्रत्येक ह्याच्यावरती ते जे काही करतो आहे आपण थिंकिंग, त्याचं आउटकम काय, त्याच्यावरनं डिझाईनमध्ये पुढची स्टेप काय घ्यायची, त्याच्या आउटकमसाठी काय काय स्टेप घ्यायची, हे तुम्हाला ब्ल्यू हॅटवरनं कळायला सुरुवात होते. आता त्याच्यावरतीच आहे द हॅट्स, व्हाईट हॅट, that is called as neutral. Think of paper, white paper information. What do we know? What information do we want? What do we need? Red hat, fire, warmth, feelings, emotions, intuitions, and nudges. Black hat, caution, legality, judgment, and morality. Morality. Yellow, sunshine, positive, optimism, and benefits. Green hat, growth, new ideas, new states, lands, and options, opportunities. Blue hat, sky overview, control of the process, agenda, next step, action plans, conclusions are in blue hats. Now, what are these? We study in a systematic manner to innovate something. At that time, we are using these hats, 6 hats. Now, what is the benefits of these 6 hats? Provides a common language. म्हणजे सगळ्यांनी एका डायरेक्शननी, एका लँग्वेजमध्ये जे सगळ्यांचा विचारसरणी ही सारखी राहील याच्यासाठी आपण याचा विचार केला जातो. एक्सपिरियन्स अँड इंटेलिजन्स ऑफ ईच पर्सन. प्रत्येकाचं इंटेलिजन्स म्हणजे त्याचं शहाणपणा आणि त्याचा अनुभव याचा उपयोग केला जातो. यूज ऑफ मोर आवर ब्रेन्स. आपल्या ह्या सगळ्यांमुळं सगळ्यांचा ब्रेनमधनं काही ना काहीतरी आयडिया येण्याच्या हिशोबाने तुम्हाला प्रत्येकाचं ब्रेन हे वापरून नवीन आयडिया अजून तुम्हाला येऊ शकतात बाहेर. हेल्प्स पीपल वर्क अगेन्स्ट टाईप अँड प्रिफरन्सेस. हेल्प पीपल टू वर्क अगेन्स्ट टाईप अँड प्रिफरन्सेस. कशावर काम करायचं, कसं काम करायचं, कुठल्या कशाच्या अगेन्स्टमध्ये काम करायचं याच्यावरती पण विचार करायला मदत करतं. रिमूव्हल ऑफ इगो. जो आपल्या माणसाचा इगो आहे तो काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सेव्ह टाईम. वेळ वाचवतो. फोकस वन थिंग ॲट अ टाईम. म्हणजे एका वेळेला एक गोष्ट जर केली तर फुल कॉन्सन्ट्रेटेडली आपण त्याच्यावरती विचार करू शकतो आणि त्याच्यावरती जास्त भर देऊन फोकस करू शकतो त्याला. क्रिएट, इव्हॅल्युएट अँड इम्प्लिमेंट ॲक्शन प्लॅन्स. ॲक्शन जो काही तुम्हाला क्रिएट करायचं आहे, इव्हॅल्युएट करायचं आणि इम्प्लिमेंट करायचं. क्रिएट करायचं म्हणजे नवीन काहीतरी शोधायचं, ते होतं आहे का नाही बरोबर त्याच्यावर विचार करायचा आणि ते जर झालं असेल तर ते इम्प्लिमेंट करून मेंटेन पण करायचं काम आपल्याला करणं जो होतं. नाव क्रिएटिव्ह थिंकिंग झाल्यानंतर देर इज ए पॅरलल थिंकिंग. नीड ऑफ पॅरलल थिंकिंग इज इट एनेबल्स यू to work more constructively with others because the focus is on the thinking process rather than on trying to prove each other right or wrong. It gives you fuller understanding of the situation because it causes you to experience multiple perspectives, not just your own. It saves you time and energy. IBM found were able to reduce average length of the meeting by 75%. Applications for parallel thinking process of 6 thinking hats. कशासाठी त्याचा उपयोग होतो तर लीडरशिप डेव्हलपमेंट, टीम प्रोडक्टिव्हिटी, अलाइनमेंट अँड कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेटिव्ह थिंकिंग, मीटिंग, लीडरशिप अँड डिसिजन मेकिंग, product and process improvement and project management, critical analytical thinking and problem solving, organizational change, performance. Wherever high performance thinking and action is needed, we can use these 6 types. 6 categories of thinking are different categories are there: strategic thinking, creative thinking, critical thinking, positive thinking, emotional thinking, and fact-based thinking.
Concentrate on understanding the other person's perspective rather than focusing or all your energy on trying to make them understand yours. If you have good practical thinking skills, you are able to manage own thinking process, adapt this to the situations, be open to other options, have flexibility in the way that you approach problems, know how to get along with and talk with to others, apply knowledge or information that you have previously learned to solve real world problems. Now we will see about creative thinking. Creative thinking is imaginative, generate many possible solutions, is divergent and is lateral. Generally, there are different techniques for creative thinking are brainstorming, the bridge process flow analogy, six thinking heads, business process focus, business process re-engineering 20 questions. Brainstorming is the process, organize the team, material and scribe, appoint a chairperson that the problems we are trying to solve, restate the problem for number of times, how to reduce time to how to speed up to how to speed up and inhibit the left brain, have a warm obsession, other uses for गमबूट टॉर्च पेपर डीप याच्यासाठी तुमचा वापर लावू शकतो. ब्रेनस्टॉर्म द रिस्टेटेड प्रॉब्लेम्स अँड रेकॉर्ड द आयडियाज. त्याचे आयडियाज काय आहेत ते बघणार. वेन द सेशन स्लो डाऊन इनवाइट द वाइल्डेस्ट आयडिया. At the end of the session, classify all the ideas, then evaluate. Do not eliminate ideas too quickly. Request assistance from management on matters of policy. Don't speculate. A bridge process flow analogy. Solution to bottleneck or flow problems. A congested road bridge makes good theme for brainstorming session. There are many conceptual similarities between traffic and process flows. Many solutions falls in one of the following classes. One is speed up the flow, or reduce the flow, divert the flow. These generic solutions apply to many systems, whether traffic, production lines and information flows. Thinking about road traffic problems should also remind us to consider social, political, environmental and economic factors when creating our solutions. Business process re-engineering 20 questions also as a problem analysis tool, problem analysis techniques. The same word, what, where, when, how and why. One is what is being done, why it is necessary, what else could be done, what else should be done, where is it being done, why were there, where else could be done, where else should it be done, when it is to be done, why then, when else should be done, when else should be done, who does it, why this person of the group done it, who else could do, who else should do it, and how it is it done, why this way, how else could be done, how else should it be done. This is generally a generic process model. ब्रेनस्टॉर्मिंग ब्रिज म्हणजे बघा, पहिल्यांदा प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन आहे, प्रॉब्लेम ॲनालिसिस आहे, त्याच्यानंतर प्रॉब्लेम डेफिनेशन झालं, त्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग ब्रिज 6 ॲड्स अँड DPR, सोल्युशन्स टू डिझाईन, इथं व्हॅलिडेशन करणार, जर नसेल तर परत चेक करणार, परत तिथून परत सोल्युशन आणि फायनल सोल्युशन आपण काढायचा प्रयत्न करणार. दिस विल बी द युअर जेनरिक प्रोसेस मॉडेल. This will be your generic process model.
Now, lateral thinking. Lateral thinking is a deliberate, systematic, creative thinking process that deliberately looks at challenges from completely different angles. Lateral thinking focuses on what could be what could be rather than what is possible, and centers around four directives. Recognize the dominant ideas that polarize the perception of a problem. Search for different ways of looking at things. Relax rigid control of thinking. Use chance to encourage other ideas. Thinking that outside the box. Alternatives, focus, challenge, random entry, provocation, harvesting, treatment of ideas. Alternatives is use concept of breed new ideas. Focus, sharpen and change your focus to improve your creative efforts. Challenge, break free from limits and accepted ways of operating. Random entry, use unconnected input and open new lines of thinking. Provocation, move from provocate statement to useful ideas. Harvesting, select the best early ideas and shape them into usable approaches. Treatment of ideas, develop ideas, shape them and fit an organization or situation. Whole purpose of lateral thinking is to allow us to cut across patterns and to find new ideas. As with all creativity, the ideas must be valuable and logical in hindsight. Logical in hindsight. What is mean by hindsight? हे तुम्हाला यायला पाहिजे. आता हे तुम्हाला यायला पाहिजे म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करणं आहे, म्हणजे हे नवीन नवीन तुम्हाला दिसतंय, मग त्याच्या हिशोबाने वर्ड आहे. आता हा वर्डचं तुम्हाला उत्तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे, पण आपण विचारत नाही, काहीच करत नाही. त्या केसमध्ये आपल्याला इथं मग आपल्याला कळतं की अरे हे आपल्याला समजलंच नाही. म्हणून व्हॉट इज मीन बाय हाइंडसाइट याच्यावर आपण थोडं डिस्कस करू. हाइंडसाइट meaning is understanding of situation. What is by hindsight? Understanding of situation or event only after it has happened and or developed with or developed. ठीक है. This will be your hindsight, meaning of hindsight. आता ह्याचे वेगवेगळे अर्थ पण असू शकतात हाइंडसाईटचे. म्हणजे डिक्शनरी ऑफ कॅम्ब्रिज वेगळं जगेल किंवा कुठलंही, तर आपण हाइंडसाईट आपल्याला काय आणि आपल्याला उपयोग कुठं आहे, तर त्याचे ॲबिलिटी टू अंडरस्टँड इव्हेंट अँड ऑर सिच्युएशन ओनली आफ्टर इट वॉज हॅपन. म्हणजे एखादा कुठलाही गोष्ट घडल्यानंतर त्याच्यावरती विचार करणं एका सिस्टमॅटिक वेनी, लॉजिकल वेनी. म्हणजे उगाच हवेत ॲक्सिडेंट का झाला, काहीतरी झालं वेगळं, बॉम्ब फुटला, असं डायरेक्टली न बोलता हे कशामुळे झालं असेल ह्याच्यावरच्या प्रॉपरली, किंवा ब्रेक लागला नाही किंवा ब्रेकचं ऑइल गेलं, त्याच्या हिशोबाने जर तुम्ही विचार केला, ब्रेक लागला नाही तर ब्रेक का लागला नाही, त्याची कारणं काय काय आहेत त्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे हे सिस्टमॅटिक वेनी काम करणं ह्यालाच लॅटरल थिंकिंगची प्रोसिजर म्हटलं जातं. ही सिस्टमॅटिक वेनी एका ठराविक मार्गानेच करणं. आणि क्रिएटिव्ह इज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. म्हणजे त्याला म्हणजे मग तो कसं पहिल्यांदाच म्हणणार काय की नाही ॲक्सिडेंट व्हायलाच नाही पाहिजे, त्याच्या हिशोबाने आउट ऑफ द बॉक्स, किंवा मी लेन व्यवस्थित पहिल्यांदापासूनच लेन व्यवस्थित ठेवी जेणेकरून तुमचे ॲक्सिडेंट्स कमी होतील. हे समजा आता हे लेनचं आपल्याला माहिती आहे. समजा असं सुरुवात करा की आपल्याकडं खेडेगावात गेला तर आज त्यांना लेन वगैरे काही प्रकार माहीत असतो, त्यांना तुम्ही तिथं व्यवस्थित शिकवलं, पहिल्यापासूनचं नॉलेज दिलं, लेन हा कन्सेप्ट येऊन
सगळेजण व्यवस्थित त्याच्या हिशोबाने वागले तर ॲक्सिडेंट्स पण कमी होतील. जागोजागी एअर प्रेशर चेक करणं, टायरचं एअर प्रेशर चेक करणे हे तुमचं काम आहे. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करणं हे त्यामागचं कारण आहे. ऑइल संपलं, जाम झालं वगैरे, म्हणजेच एखादा इव्हेंट झाल्यानंतर होऊ नये त्यासाठीचं थिंकिंग आणि झाल्यानंतरचं थिंकिंग ह्याच्यामधलं स्टडी आहे. होऊ नये त्यासाठीचं जे होतं दॅट इज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, कारण आपण फर्स्ट टाईम करतो आहे ना, त्यामुळे इट इज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग. आणि जर झाल्यानंतरचं करत असेल कशामुळं झालं ह्याच्यावरती विचार करणं. आणि पहिल्यांदाच तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायच्या आधी कशामुळे झालं हे तुम्हाला फार कळणं फार महत्त्वाचं आहे. ओके, ठीक आहे. सो टुमॉरो वी विल स्टार्ट विथ QWL, क्वालिटी वर्क लाईफ. थँक्यू.